नमस्कार. मी अरविंद आठले. गाथा गजरानाची या विषयावर मिलिंद कर्वे यांची भाषणं चालू आहेत. बरेच भाग झाले आहेत आणि आता खऱ्या चरित्राला सुरुवात होणार आहे. जसं गजानन महाराज म्हणजे कोण होते असं अनेक कुतूहल लोकांमध्ये आहे. तर ते अमुक होते का, तमुक होते का, तर ते रामदास स्वामींचे अवतार होते अशी एक कथा मागच्या आपल्या एका व्याख्यानात आलेली आहे. आता पुढचा भाग सुरू करतायत. मी विनंती करतो त्यांना की आज पुढचा भाग त्यांनी सुरू करावा. सर्वांना माझा नमस्कार. काका, तुम्हालाही माझा नमस्कार. आणि गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजचा भाग आपण सुरू करूया. ओम नमो भगवते गजाननाय. ओम नमो सद्गुरु गजाननाय. आपण दासगणू महाराजांपासून या सिरीजला सुरुवात केली, कारण ग्रंथाचे रचयिते, गजानन विजय ग्रंथाचे रचयिते ज्यांनी महाराजांच्या प्रेरणेवरून हा ग्रंथ लिहिला, तर त्या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायामधल्या आपण काही ओव्या बघितल्या की मंगलाचरण आहे, शारदेचं स्तवन आहे, त्याच्यानंतर कुळस्वामिनीचं स्तवन आहे, दत्तात्रेयांच्या स्तवनापर्यंत आपण आलो, कारण तिथपर्यंतचा भाग आपण पाहिला होता. तर त्याच्या पुढच्या ओव्यामध्ये दासगणू महाराज काय लिहितात याचा अर्थच आपल्याला यामध्ये समजून घेतला पाहिजे की दासगणू महाराजांचा भक्तिपंथ होता. व भक्तिपंथाने जाणाऱ्याचे मन पाहिजे शुद्ध अति, असं दासगणू महाराजांनीच लिहून ठेवलेलं आहे. मग आता त्यांचं अंतःकरण शुद्ध असल्याशिवाय काय एवढं मोठं कार्य होतं, तर मग ते पुढे काय म्हणतात ते बघूया. तर आधी पहिली ओवी आपण जिथे सोडलं होती की आता वंदन दत्तात्रेया, पाववेगी मसी सदया, गजानन चरित्र गाया प्रसादासह स्फूर्ती दे, आता शांडिल्यादी ऋषीश्वर, वसिष्ठ गौतम पराशर, ज्ञान नभी जो दिनकर, त्या शंकराचार्या नमन अस, आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा, दासगणूच्या धरून हाता ग्रंथ करवा लेखन, गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर, हे भावाब्दीचे तारू थोर, त्या श्री रामदासा नमन असो. आणि मग ज्यांच्यावर त्यांचं निस्सीम प्रेम होतं, ज्यांचा त्यांना सहवास लाभला आणि त्यांच्याकडनं त्यांना गुरुमंत्र मिळाला, ते त्यांचा उल्लेख आहे की हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता, दासगणूसी अभय आता तुमचे असो द्या संत हो, तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे, दासगणू मी तुमचे तान्हे, कठोर मजविषयी होऊ नका, जी का खरी माय असते तीच बोलाया शिकविते, तुमचे माझे असे नाते माय लेकरा परी हो, लेखणी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर, ती निमित्त कारण साचार, लेखन रूपी कार्याला. दासगणू लेखणी येथ, आता त्यांनी स्वतःला लेखणीचं स्वरूप दिले. ते काय म्हणतात, दासगणू लेखणी येथ तुम्ही धारण करा ती अवघे संत, ग्रंथ रचवा रस भरीत, हीच आहे प्रार्थना, आता श्रोते सावधान. आता इथपर्यंत त्यांनी सगळ्यांचं नमन केलेलं आहे सगळ्यांना, आणि आता ते श्रोत्यांना काय सांगतायत, श्रोते म्हणजे आपण सगळे, की आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण, करोनिया एकाग्र मन, निज कल्याण व्हावया, संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे, संत हेच सन्नीतीची. आता नीती अनिती मधली ही नीती, त्यातली सन्नीती, संत हेच सन्नीतीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची, संत भव्य कल्याणाची पेठ आहे विबुध हो, त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश, आजवरी ना कवनास, संतांनी या दगा दिला. किती एका वाक्यात काय मोठं
अर्थ लिहून गेलेत बघा. आजवरी ना कवणाचं संतांनी या दगा दिला. दगाबाज मनुष्य असतो, संत नसतो. अवतारी पुरुष नसतो. परमेश्वर दगाबाजही नसतो. दगाबाज फक्त मनुष्याकडे ही प्रवृत्ती आहे. तर आजवरी ना कवणास संतांनी या दगा दिला. पुढे ते काय म्हणतात, ईश्वरी तत्वांचे वाटाडे संत हेची रोकडे, अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष. मग संत चरणी ज्यांचा हेत, हेत म्हणजे श्रद्धा, परम भाव, मनातला शुद्ध भाव, संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणी कांत, म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग त्यांचा ऋणी असतो. आता मलरहित करा चित्त, म्हणजे निर्मळ चित्ताने, निर्मळ मनाने आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी संत झाले बहुता परी, हीन पर्वणी आली खरी अवांतर देशाकार. जम्बूद्वीप, जम्बूद्वीप म्हणजे अखंड भारत. हा जम्बूद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून, कोणत्याही सुखाची वाण येथे न पडली आजवरी. याचे हेच कारण की या भूमीस संत चरण अनादिकालापासून लागता आले आहेत की. आता इथे बघा, इथपर्यंत झाल्यानंतर दासगणूंच्या भक्तिरसाला जो उमाळा आलेला आहे त्याच्यामधनच त्यांचा भक्तिमार्ग असल्या कारणाने भक्तिमार्गाचे जे अर्ध्वयू आपण जसे पुराणामधनं ऐकलेले आहेत त्यांचं वर्णन आता दासगणू महाराज करतायत की नारद ध्रुव कयाधु कुमर, कयाधु कुमर म्हणजे प्रल्हाद, नारद ध्रुव कयाधु कुमर, उद्धव सुदामा सुभद्रावर, सुभद्रावर म्हणजे अर्जुन, महाबली अंजनी कुमर, अजात शत्रू धर्मराजा, शंकराचार्य जगद्गुरु, जे पदनतांचे कल्पतरू, जे अध्यात्म विद्येचे मेरू याच देशी झाले हो, मध्व वल्लभ रामानुज यांचा ऋणी अधोक्षज, अधोक्षज म्हणजे महाविष्णू, ज्याने धर्माची राखिली लाज निजर सामर्थ्य धावोन्य, नरसी मेहता तुलसीदास, कबीर कमाल सूरदास, गौरंग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठे तरी. राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीस पार नाही, जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छेंद्र जालंधर, जे का योग योगेश्वर, ज्यांचा नवनाथ भक्तिसार ग्रंथ असे लिहिलेचा. मग आता हे योग मार्ग सांगतायत, भक्ती मार्ग सांगतायत. तो पुढे काय म्हणतात, ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करून साधिला श्रीपती, ते नामा नरहरी सन्मती, जनी कान्हो संत सखू, चोखा सावता कूर्मदास, दामाजी पंत पुण्य पुरुष, ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी, मुकुंदराज जनार्दन, बोधला निपट निरंजन, ज्यांची चरित्रे गायन केली मागे महिपती. इथपर्यंत त्यांनी भक्तिरसातल्या किंवा भक्ती मार्गातल्या अर्भयूंचं वर्णन केलेलं आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण म्हटलं होतं की श्री स्वामी समर्थांकडे प्रथमतः तो मुलगा आला ज्याला स्वामी समर्थांनी मांडीवर बसून बाबा म्हटलं आणि त्यांना आज्ञा केली की कपिलधारेला, नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात कपिलधारा तीर्थ आहे, कपिल मुनींच्या तपोबलाने निर्माण झालेलं ते तीर्थ आहे. तिथे जाऊन तू 12 वर्ष तपश्चर्या कर आणि तिथे तपश्चर्या झाल्यानंतर तिथले जे महंत आहेत, रघुनाथ दास महंत, जे सिद्ध पुरुष आहेत, त्यांच्याकडनं योग मार्गाच्या सिद्धी मिळव आणि नंतर मग तू नाशिकला देव मामलेदारांकडे जा, तिथे तुझं भांड घासून पुसून घे, उजळून निघशील. आणि मग स्वामींनी आज्ञा काय केली होती की तिथून धावत निघायचं उगवतीकडे म्हणजे पूर्वेकडे.
थांबायचं नाही, पण जिथे थांबतील पाय, जिथे तुझं धावणं थांबेल, ती भूमी म्हणजेच शेगाव असेल. इतक्या द्रष्टेपणाने स्वामींनी सगळं पुढचं त्यांचा प्रवास सांगितलेला होता. तर त्याच्यामधला जो पहिला टप्पा कपिलधारेचा आणि त्याच्यानंतर जो नाशिकचा देव मामलेदारांकडचा, तर आपण देव मामलेदारांकडे सगळे श्रोते आपण आलेलो आहोत. तुम्ही आम्ही सगळेजण अजून आपले चरित्र नायक देव मामलेदारांकडे आलेले नाहीत. त्यांना यायला थोडा वेळ आहे, कारण माऊली तपाला बसली आहे ना तिकडे. तर आता आपण जर देव मामलेदारांच्या भेटीला सगळेजण आलो, तर देव मामलेदार म्हणजे नेमके कोण होते, त्यांची महती काय, स्वामींनी त्यांची थोरवी गावी म्हणजे एवढं त्यांच्याकडे काय होतं, ह्याचा थोडासा आढावा घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. तर त्यामुळे आज आपण देव मामलेदारांविषयी जाणून घेऊया. आणि देव मामलेदार हे काय त्यांचं नाव आडनाव होतं का, या सगळ्याचा उहापोह या देव मामलेदारांच्या थोडे छोटेखानी चरित्रामध्ये ये. तर सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात भोसे नावाचं गाव आहे. ह्या गावी महादेवपंत देशपांडे नावाचे ऋग्वेदी त्रिप्रवरी अश्वलायन ब्राह्मण राहत होते, गृहस्थ होते. त्यांना देशपांडे या आडनावासोबतच भोसेकर या आडनावाने सुद्धा ओळखलं जात असे. म्हणजेच नाव लावायचं झालं पूर्ण तर महादेवपंत भोसेकर देशपांडे असं त्यांना म्हणायला हरकत नाही. ह्या महादेवपंतांना 8 मुलगे होते आणि एक कन्या होती. दादा यशवंत, मनोहर, आबा रामचंद्र, प्रल्हाद, वासुदेव आणि बलराम हे 8 मुलगे आणि सखू नावाची एक मुलगी होती. महादेव पंतांचे दुसरे पुत्र यशवंत हेच पुढे देव मामलेदार या नावाने ख्यातकीर्त झाले. आता एक लक्षात घ्या की देव मामलेदार हे सिद्ध पुरुष होते, संत पुरुष होते, परमेश्वराचा अंशावतार होते. जेव्हा परमेश्वराचा अंशावतार जन्माला यायचा असतो किंवा असा सिद्ध पुरुष जन्माला यायचा असतो, त्यावेळेला त्या घराण्यामध्ये किंवा त्या घरामध्ये भगवत भक्तीला अतिशय प्रखर असं तेज आलेलं असतं. त्याचप्रमाणे महादेव पंत आणि त्यांच्या पत्नी या दोघांच्याही वृत्तीमध्ये भगवत भक्तीचा इतका काही उमाळा दाटून आला होता, इतका काही पूर साचून आला होता की ते दोघही अखंड परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये, परमेश्वराच्या पूजनामध्ये, परमेश्वराच्या भजनामध्ये अतिशय तन्मयतेने रंगून जात असत. त्यांना त्यावेळेला दुसरं काही सुचत नव्हतं. जरी त्यांना पहिला पुत्र होता दादा नावाचा, आता दादांचं नाव काय होतं माहित नाही, पण त्यांना दादा म्हणायचे म्हणून ते दादा. तर पहिला पुत्र होता. दुसऱ्या पुत्राच्या वेळेला गर्भवती असतानाच जे काही डोहाळे होते तेच काही वेगळे होते, ज्यामध्ये भगवंताशिवाय दुसरं काहीही नव्हतं. आणि मग यथावकाश दुसऱ्या मुलाचा जन्म झालाय, यशवंत नाव ठेवलं. आणि यशवंत नाव ठेवलेल्या मुलाचं पाय पाळण्यात दिसतात असं जे आपण म्हणतो, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याचप्रमाणे त्या मुलाच्या जन्मानंतर अपरिमित तेज फाकलं. हे काय आहे, ह्याची चुणूक किंवा अस्पष्ट अशी जाणीव उभयता पती पत्नींना नेमकी झाली होती. कारण भगवत भक्तीचा जो उमाळा होता त्याचाच हा परिपाक आहे किंवा असावा, अशी धारणा त्या दोघांचीही झाली. आणि मग यशवंतरावांचं लालन पालन दिमाखात अगदी सुरू झालं. यशवंतराव 2 वर्षाचे असतानाच सज्ञान अशा मनुष्याप्रमाणे वागायला लागले. म्हणजे बालपण मला वाटतं कुठेतरी त्या दुसऱ्या वर्षातच ते हरवलं आणि तेव्हापासूनच ते सज्ञान झाले.
काही कारणास्तव, म्हणजे पुढे लालन पालन झालं, मुंज झाली, 8 वर्षांनी 8व्या वर्षी मुंज झाली, त्याच्यानंतर पुन्हा पुढे काही शाळेचं शिक्षण असेल, काय असेल, किंवा महादेव पंतांनी त्यांना घरी काही संथा दिल्या असतील, ते होत 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 आपले देव मामलेदार म्हणजे चरित्र नायक, देव मामलेदार या चरित्राचे चरित्र नायक यशवंतराव भोसेकर हे 16 वर्षांचे झाले, तेव्हा त्यांना काही काळ, काही कारणास्तव असेल, ते कारण नेमकं काय ते माहिती नाही, कोपरगाव येथे त्यांच्या मामांकडे काही काळ ते वास्तव्यास आले. आता 16 वर्षाचा मुलगा त्या काळच्या प्रथेप्रमाणे केव्हाच वयात आलेला, म्हणजे जवळपास पूर्ण पुरुष झालेला असा तो 16 वर्षाचा मुलगा, त्याच्यासाठी काहीतरी करावं असं मामांना वाटायला लागलं. मग मामांनी त्यावेळेला अतिशय खटपट करून, काही लटपटी करून, त्यावेळच्या सरकारी खात्यामध्ये त्यांना कारकुनाची नोकरी मिळवून दिली, जी बदली कारकून म्हणून होते, तात्पुरती नोकरी होती. ते साल होतं 1829. साल पण बघा काय येते, इसवी सन 1829 साली त्या काळच्या इंग्रजी राज्यामध्ये सरकार दरबारी सरकारी खात्यामध्ये यशवंतराव भोसेकरांना त्यांच्या मामांनी बदली कारकून म्हणून नोकरी लावून दिली. आता त्यावेळेला कसं झालं की बदली कारकून म्हणून लागले, पण कामाचा झपाटा, कामाचा उरक आणि मोत्यासारखं अक्षर असल्या कारणाने 1831 साली, इसवी सन 1831 साली कारकून, बदली कारकून ह्या पदावरून त्यांची परमनंट कारकून म्हणून बदली झाली. आता परमनंट शब्द आपण आता वापरू, पण तेव्हा इंग्रजी राज्यात तो शब्द होताच की. परमनंट कारकून म्हणून, क्लार्क म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि पगार मिळायला लागला दर महिना 10 रुपये. ही 1831 सालातला महिना 10 रुपये पगार आहे. त्याची तुलना आजच्या पगारांशी करू नका, त्यावेळच्या पगाराशी करून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल तो किती जास्ती पगार होता. तिथेही त्यांनी आपली चुळूक दाखवली कामामध्ये आणि मग त्यांची बदली पारनेर येथे झाली. पारनेर येथे जबाबनीस हे पद त्यांना मिळालं. आता ही सगळी जी पदं आहेत ती आजच्या काळात कुठेही अस्तित्वात नाही आहेत, पण ही पदांचे शब्द पण फार छान आहेत. ह्या पोस्टचे आपण असं म्हणू, ही पारनेर येथे जबाबनीस हे पद मिळालं आणि 10 रुपये पगारावरनं पुन्हा 5 रुपये बढती मिळाली, म्हणजे 15 रुपये पगार झाला. 1836 साली पारनेरहून कर्जत येथे, कर्जत म्हणजे हे मला वाटतं अहमदनगर जिल्ह्यातलं असावं, रायगड तालुक्यातलं नसावं, कर्जत येथे खजिनदार पदी बदली झाली. खजिनदार पदावरनं शिरस्तेदार पदावर बदली झाली. पगार तेव्हा दरमहा 20 रुपये मिळायला लागला. आता इथपर्यंत यशवंतराव भोसेकरांचा व्यावहारिक प्रवास आहे. मध्यंतरी त्यांचा विवाहही झाला आणि सतत बदलीच्या नोकऱ्या असल्या कारणाने त्यांच्या पत्नी त्यांच्या बरोबरच राहायला लागल्या, की बदलीची नोकरी आहे तर आपल्यालाही आपल्या पतीबरोबर तिथे प्रत्येक ठिकाणी नवा संसार थाटायला हवा, या पद्धतीने त्या त्यांच्याबरोबर राहायला लागल्या. तर मग झालं असं की हे सगळं सुरू असताना मुळातच जन्म कसला होता, अलौकिक जन्म होता, पण त्याची जाणीव तर नव्हती. जाणीव होण्यासाठी काहीतरी योग यावे लागतात, पण अंतःकरणामध्ये भगवत भक्तीचा प्रवाह, अध्यात्माचा प्रवाह हा सुरूच होता. अशातच एका रात्री यशवंतराव भोसेकरांना एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये त्यांना असं दिसलं की एक भव्य तेजपुंज असा पुरुष, ज्याने एका मांडीवरती दुसरा पाय ठेवलेला आहे, तरी सुद्धा पायाचे 2 तळवे जमिनीला टेकतायत. भव्य भाल प्रदेश,
अपरिमित तेज आणि एकंदरच त्यांचं जे रूप होतं ते इतकं काही भारावून टाकणारं होतं की त्या रूपाच्या दर्शनानेच ते स्वप्नामध्ये सुद्धा सद्गतीत झाले. तो जो स्वप्नात त्यांनी जो महापुरुष पाहिला तो कोण, ह्याच्याबद्दल त्यांना काहीही माहिती नव्हती. पण त्या महापुरुषांनी स्वप्नामध्ये त्यांना सांगितलं की बेटा घबराओ मत. आता हे हिंदीतलं भाषण आहे बरं का त्या महापुरुषांचं, यशवंतराव भोसेकरांचे. बेटा घबराओ मत, ये ले काम की चीज. आता ये ले काम की चीज म्हणजे काय, तर त्याच्यावर म्हणाले की इसके ऊपर भरोसा रखना और इसकी भक्ति भाव से पूजा करना, असं म्हणून एक एवढा मोठा शाळीग्राम यशवंतराव भोसेकरांच्या हातात स्वप्नातच ठेवला आणि ते अंतर्धान पावले.